चंद्रपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष शुक्रवारी उघडपणे चव्हाट्यावर आला. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक महापालिका कार्यालयातच आमनेसामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. काही काळ महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्ष उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेला वाद आता 2 प्रभावी गटातील प्रतिष्ठेच्या लढाईत परिवर्तित झाल्याचे चित्र दिसून आले. महापालिकेची आमसभा रद्द झाल्यावर काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पक्षाच्या निर्णयानुसार आमसभा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सभा रद्द झाली नसून ती लवकरच करण्यात येणार. मात्र वस्तुस्थिती अशी असताना विद्यमान गटनेते आणि आमचे पक्षाचे नगरसेवक आमच्या काही स्वार्थापोटी आपल्या पक्षाची गरिमा खराब करत आहे आणि आम्ही गटनेत्याला सुद्धा आम्ही बदलणार आहे. कधी आमचे महापौरचे फोन उचलत नाही आणि गटनेता सुद्धा परस्पर आपले आज पक्षाचे फॉर्म होते आमचे स्वीकृत सदस्य ते स्वतः त्यांनी भरले, आम्हाला कोणती कल्पना न देता. आणि आज शहरात एवढा विकास चालू आहे सगळ्यांना, पण आमचेच नगरसेवक आमच्या पक्षाचे नगरसेवक
कुठेतरी त्याचा हेतू वेगळा असते आणि ते महापौरला काय टार्गेट करून राहिले. पण याची आम्ही पूर्ण आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे आम्ही पुन्हा तक्रार करणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि गटनेता लवकरात बदलण्यात आला पाहिजे असे आमचे पूर्ण मागणी आहे. आणि नगरसेवक सुद्धा जे आता बसले आहेत त्यांची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे. शहरात सगळी स्वच्छता आहे, सगळ्यांना स्वच्छता, फक्त आमच्या पक्षाचे नगरसेवक आणि आमच्या पक्ष सविताताई कांबळे यांना स्वच्छता दिसत नाही. त्यांचा हेतू वेगळा असतंय आणि काही आणि त्यांनी सुद्धा आमचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा काम केले. आणि कुठेतरी एक आपल्या याच्यातला एक विषय चालू आहे बाळ प्रकाराचा, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे नसताना त्यांनी आपल्या महापौर म्हणून निषेध करत आहे. ते कुठेतरी त्याचा वेगळा विषय करून आले. ते या विषयावरून ते विषय बदलवायचा प्रयत्न करून आले. आम्ही सध्या रद्द करण्यास काँग्रेसचे जे प्रकार आहे दोन्ही गटातर्फे, दोन्ही गट माझ्याकडे आले होते आणि त्यांनी कोर्टात सुद्धा केली. ते प्रकार आहे त्याचे न्यायप्रविष्ट असल्यामुळे. आणि आपले पुन्हा एक पप्पू देशमुख सुद्धा त्यांनी सुद्धा आमचं रद्द करा माझे एक अर्ज गटनेत्याने आणून दिले आहे 2-3. त्यामुळे मी आता त्याच्यावर एक अभ्यास करेन आणि आम्ही पुन्हा लवकरच ती सभा घेणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरांनी आमसभा रद्द केली. मागील आचारसंहितेपासून 2 ते 3 महिने झाले आमसभा होत नाही. चंद्रपूर शहरातल्या 5 लाख नागरिकांचा प्रश्न उपस्थित करण्याकरता जे नगरसेवक आमसभेमध्ये आपला प्रश्न उपस्थित करता ती आमसभा महापौरांनी रद्द केली. म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक गटनेते शेखर शेट्टी यांच्यासोबत आज आम्ही भजन आंदोलन करताय की महापौरांना महाकाली बुद्धी देव, महापौरांना सुदबुद्धी देव, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता सुदबुद्धी देव. याकरता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आज इथे सुदबुद्धी भजन करतात. आज जो विषय झाला महानगरपालिकेत 3 जुलैला, हे कुठेतरी चुकीचं झालं. दोन्ही पक्ष हा भारतीय जनता पार्टीचेच नेते, पदाधिकारी, नगरसेवक आहे. कुठेतरी आता हे काल प्रकरण झालं, बाल प्रकरण, त्याच्यामध्ये गुन्हेगार म्हणून 2 भारतीय जनता पार्टीच्या महिला होत्या. ते कुठेतरी षडयंत्र लपवण्यासाठी हे नगरसेवक आणि गटनेते हा महानगरपालिकेत महापौर विरोधक म्हणून निषेध करत आहे. पण त्यांच्यावर हे कारवाई झाली पाहिजे. जे महानगरपालिकेचे जे नगरसेवक आणि पदाधिकारी गटनेते आहे त्यांनी महापौरचा निषेध करतात, हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण दोन्ही पक्ष एकच पक्ष आहे, दोन्ही गट हे एकच पक्ष आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीची कुठेतरी बदनामी होईल. म्हणून हा चुकीचा निषेध आहे.